आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज। वैष्णवी मिसाळ यांची वृद्धाश्रमाला भेट। प्रभाग क्रमांक 23 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सक्रिय कार्यकर्त्या वैष्णवी धनंजय मिसाळ बोकड या येत्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवार असून त्यांची कन्या कुमारी काव्या हिचा वाढदिवस हिरावाडी दामोदरनगर वात्सल्य वृद्धाश्रम पंचवटी नाशिक येथे आश्रमातील ज्येष्ठ आजी आजोबांच्या आशीर्वादाने साजरा करण्यात आला। महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेच्या जिल्हाध्यक्षा स्वागता रमेश उपासनी यांच्या मार्गदर्शनाखाली त्या प्रभाग क्रमांक 23 येथे गोरगरीब सामान्यांच्या अडचणींना नेहमी मदतीसाठी उभं राहून कार्य करतात आणि या जाणीवेतून आश्रमातील ज्येष्ठांच्या आशीर्वादाने त्यांच्या कन्येचा देखील वाढदिवस साजरा करण्यात आला। या प्रसंगी यश हिरे, गीता सदाशिव बोकड, नैना बोकड यांच्यासह सहकार ग्रुप महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा अध्यक्ष निलेश थोरात, दिलीप सदाशिव बोकड, सनी बोकड, आश्रमातील ज्येष्ठ चंद्रकांत पाटील, संचालिका पायल सतीश सोनार, आकाश काळे, अक्षय खाडे, सुनील गोतरणे, जयेश वल्लारे, किरण खाडे यांच्यासह बाळगोपाळ आणि आश्रमातील आजी आजोबा मोठ्या संख्येने उपस्थित होते। गाने सुने अनसुने से जुड़े रहने के लिए सब्सक्राइब कीजिए और YouTube ऐप के बेल आइकन को क्लिक कीजिए। बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू सुनीता, हॅपी बर्थडे टू यू। माझं नाव वैष्णवी सदाशिव बोकड। आज माझ्या मुलीचा वाढदिवस आहे आणि वात्सल्य वृद्धाश्रम इथं आम्ही वाढदिवस साजरा करण्यासाठी आलो आहे। आजच्या दिवसाची सुरुवात त्यांच्या शुभ आशीर्वादाने सुरू झाली आहे। आपणही आपले आशीर्वाद असेच नोंदवावे। धन्यवाद। आमच्या वात्सल्य परिवारामध्ये कुमारी काव्या धनंजय मिसाळ व त्यांच्या सगळा परिवार आला। आम्हाला परिवार बघून खूप आनंद वाटला। जरी ती अपंग आहे पण तिच्या वाढदिवस एवढ्या आनंदाने व उत्स्फूर्तीने साजरा केला त्यांनी। त्यामुळे आम्ही त्यांना अनेक शुभ आशीर्वाद देतो। पूर्ण मिसाळ परिवार हा गोड आणि खरंच मिसाळ जसं नाव आहे तसंच त्यांची वर्तणूक पण आहे, हे आज त्यांनी आम्हाला सिद्ध करून दाखवलं। मुलगी जरी आहे पण ती वेगळीच आहे। आमच्या आश्रमात अशा लोकांमुळे आमच्या आश्रमाचे उदरनिर्वाह होतात। खूप खूप धन्यवाद देतो आणि त्या मिसाळ परिवाराला भरपूर आम्ही शुभेच्छा देतो। त्यांचे पुढील भविष्य आनंदी उज्ज्वल जावो हीच आम्ही प्रार्थना करतो। खूप खूप धन्यवाद। संजय हिरे, अर्वाचीन महाराष्ट्र, नाशिक।